नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुसकर. मित्रांनो, आखातीमध्ये गल्फ कंट्रीमध्ये आता युद्ध सुरू आहे आणि युद्ध अमेरिका इस्रायल विरोधात इराण यांचं युद्ध सुरू आहे. आणि अमेरिकेने आणि इस्रायलने जे काय पहिला हल्ला केला, अटॅक केला, त्या अटॅकमध्ये तिथले सर्वेसर्वा हे आयतुल्ला खोमानी यांना यमसदनास पाठवलेलं आहे, यांचा वध केलेला आहे. वध हा शब्द मी वापरलाय, याला हत्या म्हणता येणार नाही. आता वध का म्हणतोय हे तुम्हाला मी पुढे जाऊन सांगेनच. आणि ही गोष्ट कशी काय घडवली, ही रणनीती कशी घडवली, याच्या मागे कसं काय रणनीती आखली, याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करू. मित्रांनो, आता या आयतुल्ला खोमानी आणि त्यांच्यासोबत असलेले जे काय ह्या इराणचे जे महत्त्वाचे लीडर होते, नेते होते, त्यांची सुद्धा हत्या झालेली आहे. म्हणजे एकाच वेळी या सर्वांची हत्या झालेली आहे. आता याच्याबरोबर इराण आता खवळलेलं आहे. आणि इराण काय करते, तर गल्फ कंट्रीमधील इतर इस्लामिक जे स्टेट आहेत, राष्ट्र आहेत, मुस्लिम देश आहेत, त्या मुस्लिम देशांवरती ते अटॅक करत आहेत, हल्ला करत आहेत. आता ते हल्ला करताना काय सांगतायत की तिथे अमेरिकेचे बेस आहेत आणि आम्ही त्या अमेरिकेच्या बेसवरती हल्ला करतोय. मित्रांनो, तसं बघायला गेलं तर हे अमेरिकेच्या बेस हे फक्त एक निमित्त आहे. कारण काय आहे त्यांचं, तर इराण हा शिया मुसलमानांचा देश आहे. हे जे आयतुल्ला खोमानी होते हे शिया मुसलमान आहेत आणि ज्या देशांवरती ते हल्ले करतायत ते सुन्नी मुसलमान आहेत. लक्षात आलं का, शिया आणि सुन्नी. आता हे जे काय सुन्नी मुसलमान आहेत, ते देश आहेत, हे देश त्यांच्यासोबत का नाही गेलेत हे तुमच्या लक्षात आलं असेल. कारण इराण हा यांचा दुश्मन होता आणि इराणकडे जर उद्या अणुशक्ती तयार झाली, अणुबॉम्ब तयार झाला, तर आपल्यालाही धोका आहे, पुऱ्या जगाला धोका आहे. मित्रांनो, प्रत्येक दिवशी ज्यावेळी ती धमकी द्यायची हे आयतुल्ला खोमानी, त्यावेळी ते काय सांगायचे, आम्ही या इस्रायलला या जगाच्या नकाशावरून नष्ट करू. मित्रांनो, ही जर तुम्ही धमकी देत असाल तर इस्रायल काय करेल, आपल्या अस्तित्वासाठी काय करेल, जे करायचं त्यांनी आता केलेलंच आहे. कारण त्यांनी प्रॉक्सीवर म्हणजे काय असे गुट तयार केले होते, हिजबुल्ला, हमास यांच्या मार्फत ते इस्रायलला त्रास देत होते. त्यांचा निकाल त्यांनी लावला इस्रायलने, त्या हमासचा सुद्धा आणि हिजबुल्लांचा सुद्धा. मग इस्रायलला जर आपलं संरक्षण करायचं, रक्षण करायचं, तर इस्रायल काय करणार, शेवटी जो आता निर्णय त्यांनी घेतला तोच निर्णय ते घेणार. मित्रांनो, इराणमध्ये सुद्धा तिथले नागरिक त्रस्त होते, तिथल्या महिला त्रस्त होते. त्याला कारण हे खोमानी, कारण त्यांनी जो तिथे कट्टर इस्लामिक अजेंडा चालवला होता, राबवला होता, त्याच्यामुळे ते त्रस्त होते. त्यांना त्यांचं जीवन अगदी जड झालं होतं. काय करायचं, कसं जगायचं, अगदी त्यांची गळचेपी होत होती. जबरदस्तीने बुरखे घाला, जबरदस्तीने ह्या गोष्टी ऐका, जबरदस्तीने हे करा, जबरदस्तीने ते करा. म्हणजे तिथे कट्टरता निर्माण झाली होती आणि ह्या कट्टरतेच्या विरोधात तिथली नागरिक उठाव करत होते, तिथल्या महिला उठाव करत होते. हे सुद्धा एक कारण आहे त्यांना यमसदनास पाठवण्यासाठी. हे सुद्धा एक कारण आहे त्यांचा वध करण्यासाठी. मित्रांनो, आता इतर इस्लामिक देश आहेत, मुसलमान देश आहेत, त्यांनाही धोका होता की उद्या सकाळी यांच्याकडे जर असे काय अवजार तयार झाले, अणुशक्ती तयार झाली, अणुबॉम्ब तयार झाले, तर पुऱ्या जगाबरोबर आपल्यालाही धोका आहे. मग काय करतील, त्यांच्यासोबत जातील का? नाहीतर इतर वेळेला हे सगळे 56 देश एकत्र येतात कशावरती, इस्लामवरती. इस्लाम खतरे में है, इस्लाम खतरे में है. मग भारतामधील सुद्धा ते मुसलमान आहेत, इस्लाम खतरे में है, खतरे में है. आता सुद्धा भारतामध्ये हे जे काय शिया मुसलमान आहेत त्यांनी आता उठाव केलेला आहे, ते आंदोलन करतायत, ते रॅली काढतायत. कारण त्यांचा खोमानी मारला गेलेला आहे, आयतुल्ला खोमानी मारला गेलेला आहे, त्यांचा वध केलेला आहे. मित्रांनो, यांना कोणाशी काही लेणं देणं नाही आहे. हे जे काय मुसलमान इस्लामिक स्टेट आहेत, देश आहेत, किंवा इस्लामिक एक हा धर्म आहे, तथाकथित धर्म, यांना फक्त एकच अजेंडा आहे, तो म्हणजे पुऱ्या जगावरती इस्लाम प्रस्थापित करणं, इस्लामिककरण करणं. आणि एक छोटासा गुट होता, एक टोळी होती, या मुसलमानांची एक टोळी होती. त्या टोळीने हळूहळू एका देशावरती आक्रमण कसं केलं, कशी काय घुसखोरी केली, हा इतिहास तुम्हाला माहितीच असेल.
मित्रांनो, हेच मूळ कारण आहे. हेच सर्वात मोठं मूळ कारण आहे. भले आपण म्हणतो हे जे ख्रिश्चन आहेत, ईसाई आहेत, हे सुद्धा तेच करतायत. ईसाई बनवण्याचा प्रयत्न करतायत, ख्रिश्चन बनवायचा प्रयत्न करतायत. पण ज्या प्रकारे हे इस्लामिककरण करण्याचा प्रयत्न करतायत त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण गळे सुद्धा रेतले जात आहेत, गळे सुद्धा कापले जात आहेत. आता एक समील एक्स मुसलमान सलीम म्हणून त्याच्यावरती सुद्धा हल्ला केला गेला. मित्रांनो, मूळतः हा इस्लाम धर्म, हा धर्म म्हणत या धर्माने राजकीय प्राबल्यता वाढवण्याचा प्रयत्न केला. हे जे काय तथाकथित धर्म आहेत त्याच्या मागचा उद्देश तोच आहे. मग तो हिंदू धर्म असो, मुस्लिम धर्म असो, ख्रिश्चन धर्म असो, कुठलाही धर्म असो, हा धर्म आपलं राजकीय प्राबल्यता, अस्तित्व, विस्तार हे करण्यासाठीच हा वापरला जातोय. मूळ धर्म कोणता आहे तर सनातन धर्म आहे. आता या खोमोनीला का मारलं गेलं आणि कसं मारलं गेलं? खोमोनीला का मारलं गेलं? कारण त्यांचा कट्टरवादी, इस्लामिक कट्टरवादी ही जी काही गोष्ट चालू होती, हे काय सूत्र ते चालवत होते. मित्रांनो, तिथे पंतप्रधान सुद्धा होते, तिथे राष्ट्राध्यक्ष सुद्धा होते, म्हणजे राष्ट्रपती सुद्धा होते. पण त्यांच्यावरती त्यांना कंट्रोल करणारा कोण तर हे धर्मगुरू. आता इथे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान या दोन्ही गोष्टी असताना धर्मगुरूची आवश्यकता नव्हती. धर्मगुरूच्या हातात हे सूत्र तिथे नको हवे होते. मित्रांनो, धर्मगुरू ज्यावेळी त्या एका देशावरती आपली सत्ता प्रस्थापित करतो त्यावेळी इतरांची कुचंबणा होते. ज्यांना तर इस्लाम मान्य नाहीये त्याची कुचंबणा होते. त्यांना जोर जबरदस्तीने इस्लाम स्वीकारावा लागतो. आणि तीच गोष्ट इथे घडत होती. याला कारण कोण आहे? सर्वस्वी हे आयतुल्ला खोमोनी. आणि त्यामुळे त्यांचा वध केला गेलेला आहे. वध होण्याचं कारण हेच आहे, कट्टरता. मग ते शिया मुसलमान होते की सुन्नी मुसलमान होते, मग शियांना दुःख होते की सुन्नींना दुःख होते, याच्याशी काही लेणं देणं नाही. हे कट्टरता, मग ती कुठल्याही देशात असो, मग ती कट्टरता ज्यावेळी हावी होते आणि सर्वांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते त्यावेळी हे असे उठाव होतात. आणि या उठावामध्येच तिथली जनता त्रस्त होती आणि त्यांनी उठाव केले, त्या महिलांनी उठाव केले. यांचा हत्या व्हावी अशी त्यांनी काय केली? प्रार्थना केली त्या परमेश्वराजवळ, त्यांचा वध व्हावा. आणि शेवटी तीच घटना घडली. आता मित्रांनो, कशी काय घटना घडली? कारण तुम्ही बघितलं असेल, ऐकलं असेल की गेले 2-3 महिने याची चर्चा चालू होती. अमेरिका आता इराणवरती हल्ला करेल, अमेरिका आता इराणवरती हल्ला केला, आता अमेरिका इराणवरती हल्ला केला. मित्रांनो, ही फक्त चर्चा होत होती आणि सर्वांना वाटत होतं की आता अमेरिका काय इराणवरती हल्ला करणार नाही. कारण जर केलं तर असं होईल, केलं तर तसं होईल, अशी चर्चा चालू होती. त्यामुळे इराण गाफील होते, हे खोमानी गाफील होते आणि तीच संधी साधत होते अमेरिका. ही चर्चा अशी चालू आहे. 2 देशांमध्ये सुद्धा चर्चा चालू होती आणि मीडियामध्ये सुद्धा चर्चा चालू होती, विश्लेषकांमध्ये सुद्धा चर्चा चालू होती, बुद्धिजीवींमध्ये सुद्धा चर्चा चालू होती. हे युद्ध होणार की नाही होणार, झालं तर किती लांब चालणार, कोण भारी पडणार, कोण जिंकणार, कोण हरणार, ही चर्चा चालू होती. ही चर्चा चालू ठेवण्याचं कारण की ती संधी साधायची होती. आणि आता अशी काय घटना घडली आहे की ट्रम्प यांच्या त्या टॅरिफच्या विरोधात जो निकाल दिला गेलेला आहे त्या सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकेच्या, त्याच्यामुळे ट्रम्प यांना दुःख झालं, ते घायाळ झाले, अशी सुद्धा चर्चा चालू होती. आता ट्रम्प काही करू शकतील, ट्रम्पच्या मनात आलं तर ट्रम्प काही करू शकतील, अशी एक धास्ती निर्माण झाली. आणि त्यामुळे ह्या धास्तीपोटी किंवा चर्चेपोटी हे सर्व एकत्र आले होते. जिथे हल्ला झाला आणि ज्यांना यमसदनास पाठवलं गेलं ते सर्वजण, ते सर्व नेते मंडळी, या आयतुल्ला खोमनी तिथे एकत्र आले होते, चर्चा करत होते, रणनीती आखत होते. आणि त्याच वेळेला हा हल्ला केला गेला. लक्षात आलं का? हा हल्ला कसा केला? त्यांना एकत्र आणण्यासाठी हे 4-5 महिने कालावधी ढकलला, ही चर्चा घडवली. मग ते बुद्धिजीवी असो, विश्लेषक असो, पत्रकार असो किंवा इतर राष्ट्राध्यक्ष असो, नेते मंडळी असो, जे काही चर्चा करत होते, चर्चेचा घाट घातला होता. हे चर्चेचा घाट घालण्याचं कारण काय होतं? यांना एकत्र आणण्यासाठी. आणि ते एकत्र आले आणि त्यांना यमसदनास पाठवलं गेलं. लक्षात आलं का मित्रांनो? आणि का पाठवलं गेलं? कारण ते कट्टरवादी होते. हाच त्याचा वास्तव आहे, हे इतिहास आहे. आता ते गल्फ कंट्रीवरती अटॅक करतायत, इतर देश आहेत, मुस्लिम देश आहेत, त्यांच्यावरती अटॅक करतायत. हे इराण का करतायत?
तर ते सुन्नी मुसलमान आहेत. म्हणजे ते इस्लामिक आहेत, मुसलमान आहेत, इस्लामिक आहेत, पण ते सुन्नी मुसलमान आहेत. निमित्त काय, तर त्या देशामध्ये अमेरिकेचे बेस आहेत, हवाई बेस आहेत, म्हणून ते तिथे हल्ले करतायत असं सांगितलं जाते. पण करताना ते फक्त हवाई बेसवरती ते हल्ला करतायत का? नाही, इतर ठिकाणी सुद्धा हल्ला करतायत. म्हणजे निमित्त फक्त अमेरिका आहे. यांना सुन्नी आणि शिया हे जे काय द्वंद्व चालू आहे यांचं इतकी वर्ष झाली, ते द्वंद्व आजही चालू आहे. तेच द्वंद्व तुम्हाला पाकिस्तानमध्ये बघायला मिळते, बांगलादेशमध्ये बघायला मिळते, जे काय मुस्लिम देश आहे त्याच्यामध्ये बघायला मिळते. सिरियामध्ये सुद्धा तुम्ही तेच बघितलं, सुन्नी आणि शिया मुसलमान ह्या दोघांचे एकमेकांची वैर आहे ते. आणि हा वैरापोटीच हे सर्व चालू आहे. इराण अणुशक्ती होऊ नये, अणुबॉम्ब बनवू नये, ही या इतर गल्फ कंट्रीमधील देशांची सुद्धा इच्छा होती. इराणला रोखावं ही सुद्धा इच्छा होती. मित्रांनो, इराणसारखा देश, पाकिस्तानसारखा देश, बांगलादेशसारखा देश हे जे काही कट्टरवादी देश आहेत, यांच्या हातात जर अणुशक्ती आली तर काय होईल? अणुबॉम्ब आलं तर काय होईल? इस्लामिक प्रचार प्रसार करायला त्यांना वेळ लागणार नाही. ते प्रत्येकाला, पुऱ्या जगाला काय करतात? वेठीस धरतील. वेठीस धरून आपलं इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न करतील. हीच ती भीती आहे. अमेरिकेमध्ये अणुबॉम्ब आहे, रशियामध्ये अणुबॉम्ब आहे, भारतामध्ये अणुबॉम्ब आहे, अणुशक्ती आहे. अमेरिकेमध्ये अणुशक्ती आहे, रशियामध्ये अणुशक्ती आहे, चीनमध्ये अणुशक्ती आहे, भारतामध्ये अणुशक्ती आहे. पण हे देश कुठेतरी मर्यादा ठेवत आहेत, मर्यादा राखून निर्णय घेत आहेत. पण या कट्टरवाद्यांकडे जर ही अणुशक्ती गेली, अणुबॉम्ब गेले तर काय होईल? पूर्ण देश नव्हे तर पूर्ण जग वेठीस धरला जाईल. फक्त इस्लामिक देशच वेठीस धरले जातील का? नाही, पूर्ण जग वेठीस धरला जाईल. आणि ह्याच कारणास्तव ते अणुशक्ती, त्यांचा जो प्रकल्प होता तो रोखण्याचा प्रयत्न केला. आणि ह्याच कारणास्तव हे जे काय खोमनी होते त्यांचा वध केला गेला. आता वध का केला गेला हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि हेच ते वास्तव आहे. ही हत्या नव्हे, हा वध आहे. वध हा एका अधर्म्याचाच केला जातो. आणि अधर्माप्रमाणे तिथे ते वागत होते. अधर्म प्रस्थापित केलं होतं, अगदी नाकीनऊ करून टाकलं होतं त्या जनतेचं, त्या नागरिकांचं. ह्या खोमनींनी गेल्या 40-45 वर्षामध्ये अधोगतीला घेऊन गेले होते ते इराणला. जे इराण प्रगतीपथावरती होतं 40-45 वर्षापूर्वी, ते अधोगतीला गेलं. त्यांची GDP, त्यांचं आर्थिक जी ताकद होती ती ताकद या कट्टरवाद्यामुळे नष्ट झाली, या कट्टरतेमुळे नष्ट झाली. त्राहिमाम होत होतं त्या देशामध्ये. महागाईचा डोंब उसळला होता. खाण्यापिण्याची अवस्था कठीण झाली होती. हेच ते वास्तव आहे. मित्रांनो, हे वास्तव समजून घेणं आवश्यक आहे. त्यांची हत्या झाली नाही, ते वध झालेलं आहे, कारण ते अधर्मी होते. आता तुम्ही निर्णय घ्या, तुम्हाला काय वाटते? मी जे काय विश्लेषण केलं आहे ते विश्लेषण योग्य असेल तर तुम्ही आपलं मत, किंवा अयोग्य असेल तरी सुद्धा तुम्ही आपलं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा. आणि वास्तव आहे, आणि वास्तव कोणीही नाकारू शकत नाही. मित्रांनो, आता युद्ध कुठे घडते आहे? गल्फ कंट्रीमध्ये, अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये. पण हाय तोबा, छाती कोण पिटवत आहेत, कोण तमाशा करतायत? तर भारतातील हे मुसलमान. त्यांचं काय नुकसान होते? ठीक आहे, धर्मगुरू मारला गेला, त्यांना दुःख झालं वगैरे, ठीक आहे. पण तुम्ही भारतातील साधनांचं, सार्वजनिक स्थळांचं नुकसान करताय. त्याला काय म्हणावं? त्याच्या बाबतीत काय? तुम्ही एखादं निदर्शनं करा, उपोषण करा, आंदोलन करा, ठीक आहे, पण ते शांततेने करा. पण ही शांतता न राखता जे काय प्रकार चालू आहे त्यांचे इथे, अगदी काश्मीरपासून, उत्तर प्रदेशपासून पुऱ्या या देशामध्ये, त्याला कारण काय? कट्टरता. आणि कट्टरता थांबणे आवश्यक आहे. आणि हेच ते वास्तविक स्वरूप आहे या इस्लामची कट्टरता. म्हणून या इस्लामिक देशांकडे ही अणुशक्ती असू नये, ही पुऱ्या जगाची इच्छा आहे. आणि हे वास्तव प्रत्येक जगातील नागरिकांना समजणं, उमजणं आवश्यक आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.